मॅच सुरू करायची आहे. हॅलो 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 चेक हॅलो चेक. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच आई भवानी मारंबलपाडा चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय एक लोकप्रिय अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि सुपर 12 मधील हा 5वा सामना आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघ आहेत, एकीकडे ओम साईच्या तर दुसरीकडे अनया सीसी एसराज वॉरियरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 4 धावा फलकावर येत असताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आज ग्रँड फिनाले फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि मान्यवरांची तितकीच तुडुंब गर्दी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्णतः मैदान प्रेक्षक असतील खेळाडू असतील एक तुडुंब अशी गर्दी ही मैदानामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल. मॅचच्या दिशेनं पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 5 धावा फलकावर आहेत. 2 खेळाडू असे आहेत, विघ्नेश साखळतोडे, राहुल पुळेकर. वसई तालुक्यातील एक 2 मोठी नावं आपण सातत्याने ह्या खेळाडूंकडे पाहतोय. सईद आहे आतापर्यंत चांगला टिचून मारा केला जातोय, त्या बळावर सिंगल धावेंचं ग्राफ बढवण्याचा प्रयत्न करतोय. ह्या वेळेला काय थोडासा सर्फराज होता, थोडासा फंबल आणि जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावेंसाठी. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबलपाडा गावात. धन्यवाद दडीजा. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळत असताना पाहायला मिळतं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 12 धावा फलकावर नक्कीच आहेत. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई, आपल्याला मी विनंती करतोय, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आई भवानी मारंबलपाडा चषक आपण पाहतोय, ह्या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. ऋषीदादाला मी विनंती करतोय, आपण मंचावर येऊन आसन व्हायचं आहे. स्क्रीनवर टायमिंग देखील आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. एसराज वॉरियर्स अनया सीसी 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. विघ्नेश साखळतोडे ज्याची बॅट आतापर्यंत तळपते, ज्याच्या बॅटमधून एक चौकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, फरदीन होता, स्वतःला समजलं नाही, चेंडू गॅदर केलाय, कुठे राहिलाय कुठे आहे, परंतु चेंडू होता अगदी 2 पायांच्या मध्ये. निर्धाव चेंडू नक्कीच येतो. आतापर्यंत 13 धावा फलकावर आहेत. 1.2 चेंडूंचा खेळ. राहुल पुलेकर
डिफेन्स मोडमध्ये पुन्हा एकदा खेळत असताना पाहायला मिळतं. सिंगल धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड होत आहे. 14 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. 1.3 चेंडूंचा हा खेळ होतोय. चांगली सुरुवात आहे. दुसरीकडून विघ्नेश साखळतोडे आतापर्यंत मैदानात आग उबळतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. ह्या वेळेला काय जातोय चेंडू अगदी मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. विघ्नेश साखळतोडे ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही. यस, धन्यवाद डीजे. नाखवाला बोटीत फिरवायला सांगतात, परंतु नाखवा आणि बोटीत यावेळेला त्या चमचमत्या ट्रॉफी आहेत. अतिशय सुंदर एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. अगदी कोळीवाड्यात आलोय की काय असं हे एक फील होत आहे प्रत्येक खेळाडूला, आयोजकांना आणि आलेले सर्व मायबाप प्रेक्षक वर्ग. ती नौका, त्या नौकेमध्ये असणाऱ्या त्या चमचमत्या ट्रॉफ्या अतिशय सुंदर. ती ग्रँड एंट्री, 2 कर्णधार असतील त्यांचा तो कॉस्ट्युम, एक वेगळी फील आपण पाहतोय. जणू काही अगदी होडीतून उतरून खेळपट्टीच्या दिशेने टॉस करण्यासाठी येत आहेत की काय. अतिशय सुंदर एक भव्य दिव्य असं आयोजन आहे. ह्या स्पर्धेचं प्रेमात पडणारी अशी स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. सिंगल धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ अर्थातच 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 16 धावा ह्या धावफलकावर येतात. जंजिरा दाखवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का. नको मुंबई, नको पुणे, आव नको नको मना गोवा. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ पुन्हा एकदा येतोय. मारंबलपाडा चषक म्हटलं तर नक्कीच दरवर्षी काहीतरी युनिक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. एक भव्य दिव्य असं आयोजन आणि प्रेमात पडणारी स्पर्धा. आणि ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात. माननीय नगरसेवक रंजन दादा पाटील साहेब असतील, समाजसेवक भावेश दादा पाटील साहेब असतील, त्याचप्रमाणे संपूर्णतः हे ग्रामस्थांना एक मोठी थाप, मोठी हात सातत्यानं ह्या 2 व्यक्तींचा आज मारंबलपाडावर आहे. आणि त्या प्रकारचे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. उद्घाटन सोहळा ज्या वेळेला पार पाडला होता त्यावेळेला वामनहरी पाटील साहेब असतील, पांडुरंग भोईर साहेब असतील, वसंत पाटील साहेब असतील, शेखर पाटील साहेब असतील, कैलास पाटील साहेब असतील, गणेश पाटील साहेब असतील, लक्ष्मण पाटील साहेब असतील, विजय पाटील साहेब असतील, हा सर्वांचा तितकाच एक उद्घाटन सोहळा पार पडला होता. आणि त्यावेळेला ही सर्व मान्यवर मंडळ ही आपल्याला पाहायला मिळाली. खेळपट्टीच्या दिशेनं खेळपट्टीचं पूजन केलं होतं, यष्ट्यांचं पूजन केलं होतं, शिवछत्रपती महाराजांचं खऱ्या अर्थानं पुष्पारण, हे सर्व काही हे पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या दिवसामध्ये ज्या वेळेला आलं, तिसऱ्या दिवसामध्ये आपण देखलं तर 12 संघ आणि त्यातील 6 संघ हे सुपर 12 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाले. आणि आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, एक ग्रँड फिनालेचा, हा मानाचा सन्मानाचा असा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. सुपर 12 मध्ये ही 5वी लढत आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतंय. पहिला सामना झाला होता ज्या ठिकाणी DCC नवापूर विरोधामध्ये आपण पाहायला गेलं तर एक JSM बोळींचा संघ, त्या ठिकाणी थोडासा कुठेतरी एकतर्फा सामना झाला. DCC नवापूर संघ यंदाच्या संघामध्ये ज्या लहरामध्ये पाहायला मिळतोय त्या प्रकारचा पुन्हा एकदा विजय. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण वळलो ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं जीवदानी माऊली फुलपाडा विरोधामध्ये आशिष 11चा संघ होता. थोडीशी लढत नक्कीच झाली, परंतु जीवदानी माऊली संघ पुन्हा एकदा त्याच विजया मार्गावर जात असताना. आणि या अगोदरचा सामना अतिशय कडवी लढत आपल्याला पाहायला मिळाली. JCCB असेल, रेहांत दुर्गेश 11चा सामना, 24 चेंडू 23 धावा ह्या डिफेंड करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय सुंदर ह्या सामन्यामध्ये आजवर आपण अतिशय ह्या खेळपट्टी आणि ह्या मैदानामध्ये वेगवेगळ्या धावा देखील आपण पाहिल्या आहेत. मारंबलपाडा आणि ह्याच मैदानामध्ये मोरे सरांनी देखील मगाशी उल्लेख केला होता, ह्याच स्पर्धेतील पहिल्या वर्षातील 258 चौकार देखील आपण पाहायला मिळाले होते. ह्या स्पर्धेचे एक नवनवीन विक्रम दरवर्षी पाहतोय. यंदाच्या वर्षामध्ये काही चित्र होत आहे, काही धावा 23 धावा देखील डिफेंड होत आहेत. तर दुसरीकडे पहिल्या दिवसामध्ये वैयक्तिक जयेश बनसोडे 18 चेंडू 40 धावेंची एक अफलातून खेळी 58 धावा देखील ह्या मैदानामध्ये कुठल्या गेल्या होत्या.
आतापर्यंत 25 धावा नक्कीच जरूर आल्या धावफलकावर. 2.4 चेंडूंचा खेळ आहे. सँडे आहे, दुसरीकडे शिवम रॉय आहे, 2 खेळाडू आणि ओम साईच्या संघ म्हटलं तर एक स्टार कास्टने भरलेली संघ आहे. APL सारखी स्पर्धा, विजेता संघ आणि चांगली सुरुवात ह्या संघाची झाली होती. थोडा नक्कीच त्यानंतर थोडा ढासाळला होता, परंतु पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावर्षी आणि ह्या स्पर्धेमध्ये नक्कीच राहील. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड, थोडासा फंबळ. फरदीन शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 26 धावा आहे आतापर्यंत धावफलकावर येतात. ओव्हर द विकेटचा मारा, दुसरीकडून उंच तगडा ताकदवान लेदर क्रिकेटचा तितकाच मोठा अनुभव असणारा शिवम रॉय आहे. 27 धावा धावफलकावर येतात. 3 षटकांचा खेळ येतोय तोपर्यंत डीजे मयूरच्या दिशेनं. धन्यवाद. चला, सुपर 12 मधील शेवटचा सामना दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो, आपण टॉस की बॉसच्या इथं येऊन इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सायबा विरोधामध्ये गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ. आपण यायचं दोन्ही कर्णधारांना हा कॉल असेल. ट्रॅपच्या साईने खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 2 खेळाडू आहेत. 2 खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. ह्या खेळाडूंना अनेक वर्ष अंडरम बॉक्स क्रिकेटचं आपण पाहायला गेलं तर तितकेच उन्हाळे, पावसाळे, हिवाळे हे पाहिल्यात आणि त्या तितकाच मोठा अनुभव आहे. दुसरीकडे यंगस्टर गुड्डू आहे, चांगलं गॅदर. निर्धाव चेंडू येतोय. 3.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 28 धावा नक्कीच धावफलकावर आहेत. येथून थोडासा एक्स्ट्रा धावा कराव्या लागतील. समोरचा संघ देखील सईद सारखा खेळाडू असेल, एक वेगळ्या लहरामध्ये आहे. फरदीन असेल, मोठमोठे खेळाडू आहेत. अनिकेत कांबळे, चॉक्सी. थोडासा फंबल आणि जातोय. प्रयत्न चांगला होता. जातोय चेंडू सीमारेखा पार. 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. 32 धावा आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. चेंडू प्रयत्न चांगला राहिला होता आणि त्यानंतर थोडासा निसटून जातोय चेंडू अगदी सीमारेखा पार. 4 धावांसाठी. 32 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. संदीप किणी, सँडी ह्या खेळाडूला सातत्यानं आपण पाहतोय ॲज आयकॉन, ॲज अ कॅप्टन ह्या खेळाडूकडे नजर दिली जाते. तितकाच मोठा हा खेळाडू आहे. गुड्डू आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. पहिले 4 चेंडू थोडासा नक्कीच खर्ची पडलाय. 33 धावा धावफलकावर. बॅफुट लावून पुन्हा एकदा ट्रॅपच्या साईडने खेळला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. मनीष घरात येतोय आणि टाळ्या वाजतात मंचावर. खऱ्या अर्थाने तितकाच मोठा एक फॅन बेस आहे. कालच्या दिवसामध्ये ज्याचा आपण आवाज ऐकला होता असा मनीष घरात, आज देखील त्याचा आवाज नक्कीच ऐकायला पाहायला मिळेल. तो थोड्या वेळाने. आता सामना खेळायचा मनीषला. 24 चेंडूंचा खेळ होतोय धावफलकावर. 35 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 24-36 धावा धावफलकावर नक्कीच बनवायचे आहेत. तसंच या स्पर्धेला लाभलेली आमची संपूर्णतः समालोचक कक्षात असणारी टीम. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यामध्ये धनंजय मंगेला असतील, हर्षद असेल, नयन असेल, टेक्निकल स्कोरर शुभम मोरिया, मॅन्युअल स्कोरर हर्षदला आपण पाहतोय. सोबतीनं आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्णीय भरत मोरे सर असतील. कालच्या दिवसामध्ये आपण कौस्तुभ मेहर यांना देखील ऐकलं होतं. दीपेश माने सर असतील. एक टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं ज्यांचा आपण आवाज ऐकतोय. त्याचप्रमाणे आमचं छोटंसं चिमुकले एक आवाज आयुष यांना देखील आपण ऐकलं होतं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर एक फनी कमेंटेटर आणि एक मोठा चाहता वर्ग ज्यांचा आहे असा एक आगरी कोळी समालोचक मनीष घरत यांना देखील आपण ऐकलं होतं. तोवर जातोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं, जेथे भरत मोरे सर हे आहेत. सन्माननीय जगदीशजी भगत साहेब यांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यायचे. जगदीशजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मॅच बॉलिंग समरी आपल्या समोर आहे. आज स्क्रीन लागले त्यामुळे भरपूर जणांचं स्कोर विचारणं तरी कमी होईल, कारण समोर सगळं चित्र क्लिअर होत आहे. जगदीशजी भगत साहेब आपल्याला जॉईन होत आहेत या टॉससाठी. ABCC आणि मारंबलपाडा असा कॉईन आहे.
कोण टॉस कोण मागेल? चालेल, मुझम्मिल कॉल देतील. ABCC आणि ABCC आलाय. थँक्यू. मी भगत साहेबांना विनंती केली की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मुझम्मिल टॉस जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मनीष, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकला साहेबांनी आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला आमंत्रित केलंय. एक मोठी मॅच या मॅच नंतर आपल्या भेटायला येणार आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश लीग 2025 सीझन 4. जाऊयात चालू असलेल्या मॅचच्या दिशेनं. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये मृदुल मेहर सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. यस, धन्यवाद भरत सर. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतो. 24 चेंडू, एक भलं मोठं आव्हान नक्कीच असेल. 36 धावेंचं आव्हान आहे. कल्पक राऊत यांना आपण पाहतोय, एक तितकाच मोठा क्रिकेटसाठी वेळ दिलाय ज्या खेळाडूनं. आज अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये सातत्याने ह्या खेळाडूला आपण पाहतोय. वसई तालुक्यातील स्टार कास्ट आणि त्या संघामध्ये आज कल्पक दादा स्वतःची जागा का आहे हे नक्कीच सिद्ध करतील. परंतु दुसरीकडे सईद आहे. सईद सरफराज ही जोडी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. एक प्रभावित करणारी अशी जोडी राहिली. ह्या दोघांना आता मैदानामध्ये तितकाच वेळ घेणं गरजेचं असेल. दुसरीकडे एक स्टार कास्ट आहे, त्या कारणास्तव त्या प्रकारचा सामना राहील का? ह्या धावा, हा टार्गेट चेस केला जाईल का? दुसरीकडून डिफेंड करण्यासाठी सईदचा संघ तितकीच ताकद लावणार आहे. क्रिकेट ह्या खेळामध्ये एकाला रोखायचं, एकाला टोकायचं आहे. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. आणि क्रिकेट ह्या खेळामध्ये आज खरं तर ह्या मानाच्या सन्मानाच्या आई भवानी मारंबलपाडा चषकामध्ये स्वतःला सिद्ध करायचंय. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आहे. दोन खेळाडूंना अगदी भेदून जातोय. टेक्निकली टेम्पररी, अतिशय सुंदर असा स्ट्रोक. चाचा पाशी गाडी बंगला ऐसा मालदार पोरगा चांगला रे आईशा पत्तीला तर समजारी बाबला. यस, धन्यवाद डीजे. आई शपथ देव पावला आणि देव पावलाय खऱ्या अर्थानं. सईद यांना ज्या प्रकारची फलंदाजी करतोय. सईद ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चौकार येतोय. 4 चेंडूंचा खेळ, 6 धावा ह्या नक्कीच धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात आहे, परंतु सुरुवातीला कशा प्रकारे अंत करतोय, सामना फिनिश करेल का ह्यावर देखील नजर दिले जातात. हा नाचा कॉल, परंतु यावेळेला सुखरूप क्रीजमध्ये हा सरफराज आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 7 धावा. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय. 1 to go हा कॉल आला असता जर निकम सर असते तर. आमचा गंभीर एक बोट वरती करतोय. 7 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 36 धावेंचं एक भलं मोठं आव्हान धावफलकावर नक्कीच असेल. परंतु सरफराज ज्याच्या बॅटला सूर गाव असला तर नक्कीच ह्या मैदानामध्ये एक कर्दन काळ हा ठरताना आपल्याला पाहायला मिळेल. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 7 धावा धावफलकावर. बागेचा कोण माळी न माळिया बागेचा कोण माळी. बागेचा भोवती फुलैली शालिया बागेचा कोण माळी. यस, धन्यवाद डीजे. मॅचचे इक्वेशन काय दर्शवतं? आता येणारे 18 चेंडू 29 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. तर राहुल पुलेकर नक्कीच थोडासा फॉर्म साठी झुंजतोय यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर. परंतु एक मोठं नाव आहे वसई तालुक्याच्या आज इतिहासामध्ये आपण पाहायला गेलं तर. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये एक प्रभावित करणारा असा खेळ सातत्यानं ज्याचा आपण पाहतोय असा राहुल पुलेकर. दुसरीकडे यावेळेला काय, सरफराज जातोय बॅक टू द डगआउट मध्ये.
केलास ते नादानी मना येरा केलास ते नादानी. धन्यवाद डीजे. राहुल पुलेकर है, ये खिलाड़ी शोर नहीं करता, सीधा शिकार करता है. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 8 धावा धावफलकावर. समीर नवीन फलंदाज येतोय, नक्कीच सिंगल धाव ऑनसेटच्या दिशेनं. राहुल परदेशी जोपर्यंत गॅदर करतो, यावेळेला काय चुकी, पुन्हा एकदा चुकी घडते. 2 धावा ह्या धावफलकामध्ये नक्कीच ऍड होतात. जो रन चुरा है उसको रनचुरन कहते हैं और जो मंचुरन है उसको मंचुरन कहते हैं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड. धावफलकावर पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 4 धावा ह्या धावफलकावर ऍड केल्या जातात. आतापर्यंत 10 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता 15-26 इक्वेशन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे टार्गेट हा चेस केला जाईल. दहा धावा धावफलकावर येताना पुन्हा एकदा पुश करो खुश करो अशी काहीची परिस्थिती आहे ऑनसेटच्या दिशेनं. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती, आणि त्या रणनीतीला आतापर्यंत साजेसा खेळ करत असताना 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय शानदार खेळ केला जातोय. संयम, टेम्परामेंट हे सर्व काही यावेळेला दर्शवलं जात आहे. तितका संयम असणं देखील गरजेचं असतं. हा संयमी खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. संयम हा शब्द, टेम्परामेंट हा शब्द नक्कीच एक मोठा शब्द आपण पाहतोय. त्या प्रकारचा खेळ, संयम हा आयुष्यामध्ये देखील तितकाच महत्वाचा असतोय. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न धीरज होता या ठिकाणी. सिंगल धाव, तोपर्यंत धावफलकात ऍड. सिंगल धावेने धावफलक यावेळेला बडवला जातोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलक आतापर्यंत धावफलकावर 13 धावा येतात. येतोय डीजे मयूच्या दिशेनं. ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा ह्या चालू मॅच मध्ये. देवाकडं काय मागू, आमचे आईल काय सांगू. देवाकडं काय मागू, आमचे आईल काय सांगू. फिरलीस ग माझे पाठी, तू फिरलीस ग माझे पाठी. रंजू वेडा झालो तुझ्यासाठी, रंजू वेडा झालो. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 13 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 12 आहेत. येणारे 12 26 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. विघ्नेश साखळ तोडे, या वेळेला आखुडी टप्प्याचा चेंडू नो, परंतु सिंगल धाव अतिरिक्तच्या रूपानं धावफलकामध्ये ऍड होत आहे. 14 धावा नक्कीच जरूर धावफलकावर आहेत. 11-22 हे इक्वेशन आहे. समीर असेल, सईद असेल, हे 2 खेळाडू आतापर्यंत वेळ घेतात. आता एक्सेलेटरवर पाय द्यावा लागेल. आता गाडी ही टॉप गिअर मध्ये चालवावी लागेल आणि तो प्रयत्न होतोय, परंतु मकरंद पाटील आहे चेंडूला गॅदर करतोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जाते. प्रत्येक चेंडूवर प्रहार हे सर्व काही पाहायला मिळतं, परंतु तितक्याच ताकदीची हे क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. ओमसाईच्या संघ आज वसई तालुक्यातील एक मोठा संघ. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा नाही. बॅटची कडा घेऊन सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आतापर्यंत धावफलकावर 16 धावा ह्या जरूर येत आहेत. 9-20 इक्वेशन आहे. प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाते. 17 धावा धावफलकावर. अजून देखील सामना जिवंत आहे, परंतु त्या प्रकारचे फटके येतील का, तो प्रयत्न नक्कीच राहिला. यावेळेला थोडासा हुकला. सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड होते. प्रत्येक चेंडूवर सिंगल येत आहे. आता प्रयत्न राहतोय. सईद असेल, समीर असेल, त्या प्रकारचा प्रयत्न करतोय, परंतु थोडासा आतापर्यंत मागे राहिलाय. 7-18 इक्वेशन. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅटची कडा, बॅटची टो, जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. दुसरा गडी समीर. बॅक टू द डगआउट. सहा 18 इक्वेशन आहे. थोडासा सामना नक्कीच जरूर लांब आहे.
परंतु खालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारचा सामना आपण पाहिला होता, साईबाबी विरोधामध्ये आपण पाहिला तर रेहान 11 दुर्गेश 11चा तो संघ, एक चेंडू 10 धावींची गरज असताना तो सामना एक चेंडू 4 धावेपर्यंत आला होता. समोर मनीष हिंडळकर, समोर जयेश घरात ज्या प्रकारची फलंदाजी होती, अतिशय वाखाणण्याजोग्य फलंदाजी केली होती. थोडीशी चुकी नक्कीच जरूर राहिली होती, परंतु ह्या वेळेला ही चुकी कितपर्यंत आणि आता ह्या सामन्याच्या बाहेर नेईल का, नक्कीच जरूर ज्या प्रकारचा गोलंदाजी, ज्या प्रकारचे ॲक्युरेसी हे आतापर्यंत दाखवलंय, अतिशय प्रभावित करणारी गोलंदाजी. राहुल पुलेकर असतील, विघ्नेश साखळतोडे असेल, कल्पक असेल, चांगली सुरुवात ही अतिशय वाखाणण्याजोग्या आणि आतापर्यंत ह्या स्पर्धेत थोडासा माघारी पडतोय. सामन्याचा पारडा थोडंसं एकातर्फा जातोय. सामना फिनिश होईल. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. सुपर 12 मधील हा 5वा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळाला होता. एकीकडे NISCC एसराज वॉरियर्सचा संघ विरोधामध्ये वसई तालुक्यातील एक मोठी स्टार कास्ट साई इच्छाचा संघ. तोच खेळ दर्शवण्याचा प्रयत्न. सामना फिनिश, सामना खल्लास, सामना जिंकला गेला. यावेळेला कॉंग्रॅच्युलेशन टीम ओम साई इच्छा संघ अँड हार्ड लक टीम NISCC एसराज वॉरियर्स. ह्यापुढील सामना तितकाच तुल्यबल. दोन संघ, एकीकडे टीम साहेबा आहे तर दुसरीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाड्याचा संघ आहे. कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारचा खेळ राहिला होता, दोन विनर संघ खऱ्या अर्थानं पहिलेच 2 सामने विजय करत असताना आतापर्यंत ह्या संघांना आपण पाहायला गेलं तर पराभवाची धूळ ही पाहिलेली नाहीये. ह्या सामन्यामध्ये एकाला नक्कीच कुठेतरी पराभव घ्यावा लागेल आणि कोणता संघ यावेळेला सुपर 6 मध्ये हा दाखल होईल ती येणारी काय वेळ दर्शवेल. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा DJ मयूच्या दिशेनं. तिथं त्यांचा बोलबाला आला मारंबल